राज्यात मराठा आरक्षणाचा तिढा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे। असे असताना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सर्व पक्षाच्या नेत्यांना ठिकठिकाणी गावबंदी करण्यात येत असून कोपरगाव तालुक्यातील नाटेगावसह करंजी बुद्रुक गावातही आजी-माजी आमदार, राजकीय नेते, राजकीय पुढारी यांना गावात नो एंट्री करण्यात आली आहे। करंजीतील सकल मराठा समाज व जरांगे पाटील मित्रमंडळ आक्रमक झाले असून त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजी-माजी आमदार, राजकीय नेते, राजकीय पुढारी यांना गावात नो एंट्री करण्यात आली आहे। चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष अशा आशयाचे मजकूर असलेले फलक गावाच्या विषयावर व गावात लावण्यात आले असून राजकीय नेत्यांनी मान सन्मान राखून गावात प्रवेश करावा असा सूचक इशाराही या फलकातून देण्यात आला आहे। यावेळी राजकीय नेत्यांची मोठी कुचंबना झाली असून राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला बळी पडावे लागत आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्यात आले असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे। तसेच कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक गावाने राजकीय नेत्यांना गावबंदी घालावी असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी करण्यात आले आहे। मराठा समाजास कायदेशीर आणि कायद्याने टिकेल असं आरक्षण मिळावं मागणी गेली 1982 पासून चालू आहे। जवळपास 40 वर्ष मराठा आरक्षण मिळण्यासाठी अनेक राजकीय पक्ष आपल्या महाराष्ट्रामधले त्या ठिकाणी प्रत्येक याचा मुख्यमंत्री होऊन गेला, परंतु कायदेशीर टिकेल असं आरक्षण एकही सरकार आतापर्यंत आपल्याला देऊ शकलं नाही। खंत एवढीच आहे मराठा समाजाची का गेली जसं महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र राज्य हे स्थापन झालं तेव्हापासून विधानसभेमध्ये जर बघितलं तर मेजॉरिटी जर बघितली आणि बहुमत जरी बघितलं तर मराठा समाजाचे या ठिकाणी आमदार असतील सगळ्यात जास्त निवडून जातात। परंतु शोकांतिका एवढीच आहे का तळागाळातले जे प्रश्न असतील समाजाचे तर ते पोहोचविण्यात कुठंतरी ते कमी पडताय गेली अनेक वर्षापासून अशी एकंदरीत मराठा समाजाची या ठिकाणी भावना निर्माण झाली। आपण जर बघायला गेलं तर ओबीसीचे जे नेते असतील ते सर्रास फक्त आमच्यामध्ये मराठा समाज घेऊ नका म्हणून लगेच एकत्र येतात, परंतु आपलं दुर्दैव आहे मराठा समाजाचे अनेक नेते असून देखील कुणीही मराठा समाजासाठी पुढे यायला तयार नाही। त्यामुळं निश्चितच कोपरगाव तालुक्यातील हे जे काही करंजी गाव आहे यांनी अत्यंत चांगला असा निर्णय घेऊन सर्व जे काही राजकीय नेते असतील, सर्व पक्षीय असतील त्यांना या गावकऱ्यांनी या ठिकाणी येण्यास बंदी केलेली आहे। कारण की तुम्ही त्या ठिकाणी आमचे प्रश्न मांडत नाही। मराठा आरक्षण मिळणं फार गरजेचं झालेलं आहे। युवक वर्ग जर बघितला आणि गोरगरीब जर जनता मराठा समाजाची बघितली तर ज्याच्याकडे आज 10 एकर क्षेत्र होतं तो 1 एकरावर येऊन ठेपलेला आहे। शेतकऱ्यांच्या पिकाला देखील त्या ठिकाणी भाव नाही आहे आणि जे काही नोकरी आहे नोकरीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आरक्षण नाही, शिक्षणामध्ये सुद्धा आरक्षण नाही। चांगले मार्क मुलांना पडून देखील चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटत नाही। केवळ हे दुर्दैव आरक्षण नसल्यामुळं झालेलं आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचे जे काही राजकीय नेते असतील जे स्वतःला मानवतात का आम्ही राजकीय नेते आहोत, परंतु ते मराठा समाजासाठी आरक्षण देऊ शकले नाही। सगळ्यात महत्त्वाचं का मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार आहे त्याचं सुद्धा त्या ठिकाणी ते स्पष्ट सांगत नाही। केवळ फक्त आजची निवडणूक काढून घ्यायची, पुढची आली का पुढची काढून घ्यायची, परंतु हे कित्येक वर्ष चालेल अशी एकंदरीत शोकांतिका आहे। त्यामुळे पुढचे जे काही निर्णय टप्प्याटप्प्याने होणार आहे आम्ही निश्चित त्याच्याबद्दल सांगूच, परंतु आज तरी कोपरगाव तालुक्यामध्ये करंजी या गावाने सर्वपक्षीय नेत्यांवर इथं येण्यास मनाई केलेली आहे, बहिष्कार टाकलेला आहे आणि त्यांचं या ठिकाणी आम्ही पाठिंबा देतो आणि थांबतो। महाराष्ट्रातील सर्वात मराठा आरक्षणाच्या
सुरुवात ही जी महाराष्ट्रात जी झाली ही सुरुवात ही कोपरगावपासून झालेली. महाराष्ट्रातला सगळ्यात पहिला रास्ता रोको 2008 साली कोपरगाव येथे साईबाबा कॉर्नर येथे झाला. तिथं कोपरगाव संबंध कोपरगाव शहरातील तालुक्यातील सर्व ग्रामस्थ सर्वांनी सगळ्यात महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रास्ता रोको केला. तेव्हापासून जी कोपरगावात सुरुवात झालेली आणि आज कोपरगावातून करंजी नाटेगाव यांनी सर्व तालुक्यातून सर्वात प्रथम कोपरगावातून सुरुवात केली सर्व राजकीय पक्षांना बंदी घालण्यासाठी. तसंच आमचं सर्वांना सर्व तालुक्यातील सर्व गावांना आव्हान आहे का या करंजी नाटेगाव याप्रमाणे जसे सगळे गावं तर चाचनळी यांनी आज उघडपणे बोलण्यास सांगितलं आमदारांना यांना, तर तसं सगळ्यांनी सगळीकडून उठाव करावा आणि सगळ्यांना जोपर्यंत इलेक्शन लागत नाही, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपलं हे सगळ्या राजकीय नेत्यांना गावबंदी करावी अशी आमची विनंती आहे. आणि सर्वांनी मराठा समाजाने असं समजू नये. आणि जे ओबीसी नेते जे मराठाबद्दल बोलत आहे, आम्ही कोणत्या ओबीसी नेत्याबद्दल बोलत नाही, तर मग ओबीसी नेत्यांनी पण आमच्याबद्दल बोलू नये. आम्ही कोणाचं हिसकून घ्यायला नाही आलेलो, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. त्याच्यामुळं कोणी आमच्या याच्या येऊ नये. इतिहास हा मराठ्यांनी घडवलेला आहे आणि आत्तापर्यंत जेवढं सभा झाल्या घटना झालेल्या आहे या सर्व मराठ्यांच्याच नावावर आहे. त्याच्यामुळं त्याचं श्रेय वाद कोणी काही करू नये आणि ओबीसी नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या याच्यावर लगाम घालावा अशी आमची विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांचे सगळ्यात आभार मानतो आणि त्यांच्यावर कोणता जरी प्रसंग आला तर ठामपणे आम्ही तिघंजण या ठिकाणी येऊन उभे राहणार, काही दुमत नाही. दुसरं असं नारायण राणे साहेब, तुम्ही जे भरळले तुमच्या तोंडाला कुठेतरी लगाम धरा. तुम्हाला जर नसन लागत ना, तुम्ही आहे स्वतःचे तुमचं कुंभी करून घेतलेलं आहे, तुमच्या प्रॉपर्ट्या भरमसाठ झालेल्या आहे. पण ह्या गोरगरीब शेतकऱ्यांना आहे ना, यांना आरक्षण मिळू द्या. तुम्ही याच्यात आडवं येऊ नका. तुम्ही जर आडवे आले तर तुम्हाला आडवं केल्याशिवाय मराठा समाज राहणार नाही, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अजून बरेचसे नेते काही भरायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बरळू नका. तुमची या अंतयात्रा निघालेली, आता समजून घ्या. तुमचा पाय उतारा झालेला आहे याच्याहून. जर काही ढवळाढवळ करायचा प्रयत्न केला तर तुमची ना गाठ आमच्याशी मराठा समाजाची लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.